Hello, how is it going guys? I'm Samartha and welcome to this very new vlog. आज आहे 21 मे 2026. काय झालं माहिती का, मी मागवलेले बोल्टचे हेडफोन्स आणि त्यात पण माझा क्लिक बेट असा झाला की आय हॅव ऑर्डर्ड हेडफोन्स आणि मला डॅमेज्ड हेडफोन्स हे रिसीव्ह झाले. सो अर्धा तास फ्लिपकार्ट सोबत मी माझं जेवढं होतं नव्हतं तेवढं डोकं वापरलं आणि ते डोकं वापरल्यानंतर आता फायनली मला माझा रिफंड आला आहे. रात्रीचे 9 वाजले आणि उद्या सकाळी असंच मला हेडफोन घालून जायचं आहे कुठेतरी, लाईक मला बाहेर जायचं आहे आणि त्यासाठी मला हेडफोन लागणार आहेत. सो त्यासाठीच मी आता चाललो आहे रिलायन्स स्मार्टमध्ये टू सी न्यू हेडफोन्स आणि जर मला कोणता आवडला तर मी त्यातला एखादं घेईल. अंडर 1800 जे माझं बजेट आहे आता, तर होप सो मला ब्ल्यूटूथ प्लस ऑक्स मोड दोन्ही पण. तर लेट्स गो अँड विल सी यू इनसाइड द रिलायन्स. सो आता मी चाललो आहे रिलायन्स स्मार्टला कारण की मला बघायचे हेडफोन्स आता इन पर्सन. खूपच मी ऑनलाईन मागवले आणि स्पेशली हे इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्सवाले जे असतात ना, प्लीज डोंट बाय एनिथिंग फ्रॉम देम. मी डेफिनेटली सजेस्ट नाही करणार तुम्हाला की यू शुड गो अँड बाय. सो आय विल बी टेकिंग माय डेबिट कार्ड आणि आपण आता जाऊया रिलायन्स स्मार्टला, मे बी एकटं किंवा पप्पांसोबत. तर आता आपण निघूयात रिलायन्स स्मार्टच्या रस्त्याने. हा आहे माझ्या बहिणीचा रूम. खूपच छान असं तिने डेकोरेट केला आहे. पप्पा आले तर ठीक, नाही तर मी एकटाच जाईल. असं सच बिग इश्यू नाही आहे. काय नाही जेवायचं. येत आहे का तुम्ही? इथेच रिलायन्सला हेडफोन्स बघायला. घ्यायला पण म्हणजे नाही पैसे आले कधी हो माझ्या. तर हा आहे चिकणा समर्थ. दुकान नसतं, मॉल असतो, शोरूम. बघतो मी, रिटर्न घेणार. बघतो आवडले तर बघतो. उद्या माल दाखवा. रिलायन्स हे शोरूम आहे. पाहून घे वस्तू नीट. क्रोमात बघतो नाही ऑनलाईनच मागवलेलं. आता वापरलेलं दिलं त्यांनी, वापरलेलं. मग तेच, त्यामुळेच दुकानात मी काही अडाय का मग होय तेच ना, त्यामुळेच मी चाललो. सो हिअर आय एम ॲट जिओ स्टोर रिलायन्स डिजिटल. I have to check little good headphones because I'm having little tight budget and the one which I have ordered were not good. Like it was good from the brand but I have to find kede headphones kute. So here are multiple options. First one is Sony. Most of them are from Sony, so which is not in my budget. I have to find something in my budget. Holy shit, is this from JBL at just 700 rupees? Okay. अनदर ब्लॉग नाही म्हणते ना, कारण इट्स अन अनदर मॉर्निंग. सो आज आहे 22 मे 2026. yesterday I went for buying a good headphone set for me, but as you know that की लास्ट तुम्ही जर क्लिप बघितली असेल तर इथे ना
चांगले हेडफोन्स नव्हते, लाईक होते तर दे वर अल्ट्रा प्रीमियम, लाईक खूपच महाग होते, जे आय कांट अफोर्ड अँड आय डोंट इवन वॉन्ट टू स्पेंड दॅट मच मनी ऑन हेडफोन्स. श्रेयसचा न्यू व्हिडिओ आहे हा. सो माझं म्हणणं तेच आहे की आय वेंट टू बाय न्यू हेडफोन्स, बट खूपच महाग आणि अल्ट्रा प्रीमियम अल्ट्रा रिच होते. सो त्या कारणामुळे मी पोस्टपोन केलं. आता मी काल रात्रीच न्यू हेडफोनसुद्धा ऑर्डर केले फ्रॉम नॉईस, म्हणजे ॲमेझॉन आणि ब्लिंकिटवर ते आउट ऑफ स्टॉक होते. सो मला अनफॉर्च्युनेटली परत फ्लिपकार्ट घ्यावं लागलं. सो फ्लिपकार्टवरून ऑर्डर करण्यामागचं जे हे आहे ना, काय म्हणतात त्याला, ड्रॉबॅक किंवा हे, तर तो ड्रॉबॅक असा आहे की जेव्हा आपण ऑर्डर करतो, ती जी 12 मिनिट डिलिव्हरी मी मागवलेली, तर कधी कधी ते युज्ड हेडफोन्स आपल्याला देऊन टाकतात आणि माझ्यासोबत पण तेच झालं. सो त्यामुळे आय वॉज लिटल बिट डिसअपॉइंटेड. मी मोस्ट प्रोबेबली आता ते कॅन्सल करेल ते हेडफोन्स, आणि ॲमेझॉनवर जर स्टॉक आला असेल तर आय विल ऑर्डर देम फ्रॉम ॲमेझॉन, बिकॉज द एक्सपिरियन्स वॉज सो मच रुइंड बाय द फ्लिपकार्ट. आणि आता मी थोडंसं खाली घरच्यांसोबत चाललो, कारण दरवेळी ते मला म्हणतात मी गुफेत असतो, तर त्या गुफेच्या आपण आता बाहेर निघत आहोत. चला आपण आता आपल्या गुफेत परत जाऊया. शेर का शिकारी हो गई है, सो अब शिकारी के बाद थोड़ा सा स्किल लर्निंग करेंगे. तर ही माझी गुफा नसून माझ्या बहिणीची गुफा आहे. तर आता मी थोडंसं आय एम ट्राईंग टू लर्न बेसिक युकेलेले. ही आहे आपली फ्रेम, आता आपण सेट केली आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली जी आपली स्टेप असते ना व्हाईल प्लेइंग एनी इन्स्ट्रुमेंट किंवा युकेलेले, मी स्पेशली युकेलेलेचं सांगतोय. तर मित्रांनो, जी सगळ्यात पहिली स्टेप असते टू प्ले युकेलेले ना, तुमच्याकडे युकेलेले हवी. तर अनफॉर्च्युनेटली माझी जी युकेलेले आहे तिची ट्युनिंग मी थोडी अडपटासारखी केली, बिकॉज मी आहे लेफ्टी आणि माझ्या स्ट्रिंग्स आहेत सगळ्या उलट्या, तर त्यामुळे मला खूपच प्रॉब्लेम येतो वाजवायला. बट इट्स ओके, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है, आय मीन टू से दॅट. बट आता आपण आपली आपली जी युकेलेले आहे तिला आपण ट्यून करणार आहोत. तर पहिले जे फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू नो दॅट 4 थिंग्स असतात ह्याला. हे जे क्लॅम्प आहेत, ही आहे GCE ह्या 4 स्ट्रिंग्स असतात. तर मी आधी जी माझी स्ट्रिंग ट्यून. व्लॉगिंग स्टार्ट करून मला चांगलेच झाले 3-4 दिवस. डेली व्लॉग तर नाही करत आहे मी अनफॉर्च्युनेटली, कारण शेड्यूल इज लिटल बिट टाईट स्टील बिकॉज ऑफ द फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स. बट ना, मी आता काय करतोय माहिती आहे का, मी डेली व्लॉग करायचा खूपच प्रयत्न करतो. लाईक माझी लाईफ बिफोर कॉलेज, आफ्टर कॉलेज नाही म्हणते ना, इन बिटवीन कॉलेज, हे मला खूप एक्सप्रेस करायचं किंवा आय वॉन्ट टू डॉक्युमेंट एव्हरी पार्ट ऑफ माय लाईफ, जेणेकरून जेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन होईल किंवा आफ्टर 10 to 20 इयर्स जेव्हा मी हे गोष्टी बघेल, तेव्हा मला ते आतून व्हायला हवं की वाव, दिस इज द लाईफ आय लिव्ह. तर त्यामुळेच ना रिसेंटली I don't feel anything bad about what is going in my life, because मला वाटतं की हे सगळं पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. लाईक तुमच्यासोबत जे काही घडतंय आत्ता, ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत, वेदर इट्स अँगर, फ्रस्ट्रेशन, मनी प्रॉब्लेम्स, वॉट एव्हर द हेल इज गोइंग इन युअर लाईफ, यू जस्ट हॅव टू स्टिक टू वन थिंग. लाईक आता मी जे आहे, मी मोस्टली माझं फोटोग्राफी, फ्रीलान्सिंग आणि एडिटिंग करतो. सो आय जस्ट स्टिक टू दॅट ऑल.
कारण दॅट्स द ओनली वे फॉर मी टू गेट. आणि काय होतं माहिती आहे का, दरवेळी आपण ना ट्राय करतो की मला नवीन गोष्टी पाहिजे, ह्या पाहिजे, त्या पाहिजे, शिकायच्या आहेत, आणि आपण त्यासाठी स्टार्टिंगला खूप सारे प्रयत्न सुद्धा करतो, बट ते प्रयत्न कधी कामी नाही येत. कारण की काय होतं माहिती आहे का, आपण स्टार्टिंगलाच तेवढं फक्त हे असतो, लाईक आपल्यात ते मोटिवेशन असतं, आणि ॲज द टाईम पासेस, लाईक जसा जसा वेळ वाया आपल्या त्या गोष्टीसोबत जातो, तसं तसं आपल्याला वाटतं अरे मी का करतो हे सगळं, कारण मला काही रिझल्टच भेटत नाही आहे. तर ह्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. लाईक इवन इन फ्रीलान्सिंग जेव्हा मी स्टार्ट केलेलं, मी करायचो, माझ्याकडे क्लायंट्स नव्हते, मी स्टार्टिंगला फ्रीमध्ये वर्क करायचो. नाव आय एम हॅव्हिंग लिटल बिट क्लायंट बेस, ज्याने मी माझं खाऊ शकतो बाहेर जाऊन. तर तोच सीन आहे की व्हॉट एव्हर द हेल यू आर डुईंग, प्लीज डू इट, डोंट स्टॉप इट अनलेस यू मेड इट. आणि हेच म्हणायचं होतं की थांबू नका कधी, कारण स्टार्टिंगला खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जशा पाहिजे, द वे वी हॅव इमॅजिन्ड इट विल नेव्हर हॅपन लाईक दॅट. बिकॉज इथे चालणारे काय आपण एकटेच नाही आहे, देर आर थाउजंड्स ऑफ मल्टिपल्स ऑफ पीपल हू आर डुईंग द सेम शिट्स लाईक अस. बट जे काही करतो आपण ते करत राहा. तर हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स होता. इवन मला माझे जुने दिवस आठवतात, जेव्हा मी हार्मोनियम वाजवायचो तेव्हा ना स्टार्टिंगला मला खूप अवघड जायची हार्मोनियम वाजवायला. लाईक मी ते फिंगर्स प्लेसमेंट हे ते होत नव्हतं, बट ॲज द वे आय वॉज डुईंग इट, मी त्यानंतर लाईक खूप छान वाजवायला लागलो, आणि अजून पण वाजवतो. मध्ये मध्ये ब्रेक तर पडतो, बट तो ब्रेक एसेन्शियल असतो या सगळ्या गोष्टींसाठी, कारण तुम्ही एक पायरीवरती सुद्धा जाऊ शकता थोडं थांबले तर. मला खालून आवाज येतो. आता थोडीशी येडी वाकडी फरची पुसून घेतली आहे. मला माझा रूम पण खूप आवडायचा आहे, कारण त्यात पण खूपच घाण आहे. बट ठीक आहे, मी ते मॅनेज करून घेईल. तुम्ही आता बघू शकता माझा हे ना माझी फेवरेट वॉल आहे. इथे सगळे माझे अचिव्हमेंट्स आहे. अचिव्हमेंट काहीच नाही इथे ॲक्च्युली. लाईक इथे आहे माझी फोटो फ्रेम सत्यजित राय. हे आहे माझं रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर, जे लहानपणी काय व्हायचं माहिती आहे का, मी स्वतःला खूप कूल समजायचो, बिकॉज आय हॅड दिस हेलिकॉप्टर बॅक टू माय 4th or 3rd स्टँडर्ड. हे मी 10thला घेतलेलं, बिकॉज मला मोटिवेशनची गरज होती. तेव्हा मी अशा 4 फ्रेम्स घेतलेल्या. हा माझ्या बाबांचा कॅमेरा, जो आहे 1 डेकेड ओल्ड, 1 नाही 3 डेकेड्स ओल्ड आहेत. तर माय फादर इज ऑल्सो पॅशनेट फोटोग्राफर. ही नेव्हर क्लिक फोटोज, बट स्टील ही इज अ पॅशनेट फोटोग्राफर. सो माझ्यात हा वारसा आहे लहानपणापासूनच, टू कॅप्चर द फोटोज. आणि ही आहे आपली बाल्कनी. तर यू कॅन सी दॅट खूपच मोठी बाल्कनी आहे. माझा काका, त्याचं 1 रूम किचनमधला हॉल एवढा आहे माझ्या बाल्कनी एवढा. तर दिस इज इट. आता मी काय करेल माहिती का, मोस्ट प्रॉब्ली मी एवढाच ब्लॉग कंटिन्यू करेल, आणि नेक्स्ट ब्लॉग मी उद्यापासून सुरुवात करेल. कारण की मला प्रॉपर व्लॉगिंग ना आता जमत नाही आहे. जी प्रॉपर व्लॉगिंग असते ती मला स्टार्ट करायची आहे, बट ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज अँड ऑल मी आता व्लॉगिंग थोडीशी शिकू राहिलो, ज्याला ऑफकोर्स टाईम लागेल. तर त्यामुळे मी आता हा ब्लॉग इथेच एंड करतो, आणि लगेच एडिटिंगला बसतो आहे आता माझ्या रूममध्ये. बाय बाय, विल सी यू ऑन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.